नमस्कार सर्वांना। आज संस्कृती ग्लोबलची ही जी क्षेत्र भेट आहे, आज महानगरपालिकेच्या या सर्वसाधारण सभेमध्ये आज या छत्रपती संभाजीनगरचे महापौर माननीय श्री समीरजी राजूरकर यांनी आम्हाला इथे येण्याची संधी दिली आणि लाईव्ह सदन पाहण्याची ही संधी आपल्या शाळेला पहिल्यांदाच प्राप्त झालेली आहे। तर तुम्हा सर्वांना हा चॅप्टर आहे की महानगरपालिका, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, लोकल गव्हर्नमेंट बॉडीज या सर्वांच्या अनुषंगाने सिविकचे चॅप्टर आपल्याला प्रॅक्टिकल लेवलवरती आपल्याला अनुभवता यावेत यासाठी समीरजीने आपल्याला या सदनमध्ये येण्याची संधी दिली। आज 2 तासापासून आपण सदन ऐकतोय, कशा प्रकारे इथे गदारोळ होतोय, आपापल्या समस्यावरती प्रत्येक जण परखडपणे कशा प्रकारे मत इथं मांडत आहे आणि महापौर या सगळ्या गोष्टीला मॉनिटर सारखे किंवा मुख्याध्यापकासारखे कशा प्रकारे सगळ्यांना हँडल करत आहेत, हे सगळं चित्र तुम्ही सर्वांनी बघितलं। आणि किती गोंधळ चालतो, परंतु हा गोंधळ नाही मित्रांनो, ही लोकशाही आहे, डेमोक्रेसी आहे। इथे आपलं मत मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि इथं आलेला प्रत्येक हा नगरसेवक एका नगराचा प्रतिनिधी आहे, रिप्रेझेंटेटिव्ह आहे आणि ते आपल्या नगराचं मत इथं मांडत असतात। कारण प्रत्येकाला इथे यायला संधी नाही, परंतु जो कोणी निवडून येईल, जो हुशार असेल, ज्याला समाजाप्रती तळमळ असेल, असा व्यक्ती इथे येऊ शकतो। तुम्ही सुद्धा या सदनमध्ये, ग्रामपंचायतच्या सदनमध्ये, त्याप्रमाणे लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपल्या लोकांचं म्हणून आपण व्याख्या सांगितली होती की लोकांनी लोकांकरिता लोकांसाठी चालवलेले जे काही प्रशासन आहे, फॉर द पीपल, बाय द पीपल, थ्रू द पीपल, या माध्यमातून हे लोकशाही प्रशासन चालतं। मागच्याच महिन्यामध्ये आपल्या शाळेमध्ये आपण इलेक्शन आयोजित केले होते, तर तुम्हाला जवळून हे बघायला भेटलं। आपण लवकरच आता दिल्ली या ठिकाणी सुद्धा हे सदन पाहण्यासाठी जाणार आहोत। तर या सर्व सदनचे, या जनरल बॉडीचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद, समीरजींचे धन्यवाद। त्याचप्रमाणे या महानगरपालिकेचे आयुक्त माननीय श्री अमोलजी येडगे यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद की त्यांनी या सदनमध्ये आपल्याला 2 तास हे सदन पाहण्याची संधी दिली, आपल्या सगळ्यांना प्रश्न विचारण्याची संधी दिली। त्याबद्दल त्यांचे सगळ्यांचे पुनश्च एकदा संस्कृती ग्लोबल स्कूलच्या वतीनं मी हार्दिक धन्यवाद व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळातही प्रत्येक वर्षी हे सदन पाहण्याची संधी ते आपल्याला देणार आहेत आणि या सदनमध्ये बसून आपल्याला चहा पाणी पण त्यांनी दिलेलं आहे, नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे। त्यामुळे त्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद। बोला भारत माता की जय, वंदे वंदे वंदे, धन्यवाद।